या मिलिंद बनकरला अटक झाली आणि झालीच पाहिजे. या मिलिंद बनकरला अटक झाली आणि झालीच पाहिजे. तर मिलिंद बनकर हे शाखेचे व्यवस्थापक असल्यानं सर्व जो काही शाखेचा कारभार आहे हा त्यांच्या संमतीने आणि जे बँकेचे जे व्यवस्थापन मंडळ आहे यांच्या संमतीनेच ते शाखेचे आपले खाते उघडण्यात आलेले आहे खातेदारांचे. त्यामुळं त्या लोकांची जर खातेच या ठिकाणी काही कागदपत्रचा जर या ठिकाणी गैरव्यवहार केलेला आहे, त्याचा वापर केलेला आहे, त्या अनुषंगाने पोलीस पुढील तपास. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये राहत्याच्या या समतापत संस्थेच्या शाखेतनं काही बनावट प्रकार झालाय. येथील मॅनेजर मिलिंद बनकर, ईडी, कॅप्टन खरात आणि काका कोयटे याबद्दल काय सांगाल? काका कोयटेच्या बाबतीत जर बोलाल तर काका कोयटे यांनी अगदी म्हणजे धुमाकूळ माजवलेला आहे. कारण ते जे पतसंस्थेचे जे अध्यक्ष आहे, अध्यक्षाच्या नावाखाली त्यांनी हा जो काही राहाडा मांडलेला आहे. आता ह्या राहतामध्ये ही जी काही घटना घडली ही देशाला लांछनास्पद आहे, महाराष्ट्राला लांछनास्पद आहे आणि आमच्या राहत्या नगरीच्या लोकांसाठी लांछनास्पद आहे. अहो एक लोकांची तुम्ही 100 खाते उघडतात. तुमच्या डोळ्यामध्ये काय भात भरलेला आहे का मिरची भरलेली आहे? काही तुम्हाला शरम लाज लज्जा काही आहे की नाही? अशा व्यक्तीची कशी चौकशी करतात? कोणती ईडी आणि शिडी इथं येते? अरे त्याला उचला आणि टाका डायरेक्ट आतमध्ये. त्याची चौकशी नको काही नको, उलटा टांगा त्याला चौकामध्ये. हे अशा ज्या घटना घडतात, हे पब्लिक जे आहे पै करून रुपये तुमच्या बँकेमध्ये टाकतात आणि तुम्ही असा काळा बाजार जर करत असाल तर याच्यासारखं दुर्दैवी ह्या जगामध्ये कुठलं आहे? नालायकपणाचा कळस आहे. हे जे शासन चाललेलं आहे हे शासनाचा दोष आहे. यात मी नाव कोणाचं घेऊ इच्छित नाही, पण हा जो प्रकार काका कोयटेंचं म्हणणं आहे की मी सगळ्या शाखा बघू शकत नाही. आम्ही जागोजागी मॅनेजर नेमलेले आहेत, शाखाधिकारी आहेत आणि त्या काळात शाखाधिकारी मिलिंद बनकर होता आणि मिलिंद बनकर कडे ते बोट करतायत. मग मिलिंद बनकरवरती मुंबईतील परब नावाच्या इस्मानं FIR दाखल केलेली आहे की या पद्धतीने आमचे कागदपत्र वापरण्यात आले. अहो मिलिंद बनकर शाखा, तुम्ही हे जे बोलता, ही जी भाषा वापरता का मी फक्त नावाला बसलेलो आहे. अरे तू बसलं कशाला नावाला? अरे सोडून देणार आहे हे. पहिले सावकार बरे होते ना. अरे सावकार, त्यांना माणुसकी होती. तुम्ही दारामध्ये लोकांच्या जाता, वसुली करता, लोकांचे दामदुप्पट पैसे वसूल करता, लोकांना अगदी हातोनात छेळ चाललेला आहे, छेळ मांडलेला आहे या पतसंस्थांनी. या महाराष्ट्रातल्या टोटल सगळ्या पतसंस्था गव्हर्नमेंटनी ताब्यात घ्यावा आणि गव्हर्नमेंटनी यांचा कारभार बघावा. हे जे संचालक मंडळ आहे, अहो हे भ्रष्टाचाराचं मूळ आहे. हे जे पतसंस्था केलेले हे भ्रष्टाचाराचं मूळ आहे आणि ह्या भ्रष्टाचाऱ्यांनी देशधडीला लावलेला आहे. काय होती पूर्वीची लोक, काय होती पूर्वीची माणुसकी. तुम्ही तिथं गेले तर तुम्ही अगदी कर्ज काढायचं असलं तर गोड गोड बोलता आणि वसुलीला तुम्ही जो पहिले जे इंग्रजांच्या काळामध्ये जे म्हणायचे ना, तुम्ही काय यायचे वसुलीला, कुठली यायची, त्याला काय एक शब्द आहे बघा, दारामध्ये यायचे. आणि ती लोक खूप चांगली होती, सावकार खूप चांगली होती. पूर्वीची मारवाडी समाज चांगला होता, निर्वाची समाज चांगला होता, सगळा समाज चांगला होता, एकोपणे राहत होता. आता काय तुमच्या बँकेतून पैसे काढायचे आणि दारू प्यायची आणि कर्ज भरायचं नाही. कर्ज नाही भरलं का त्याचं तुम्ही लिलाव करायचा. कशाला तुम्ही हे जे पाडापाडी सुरू केली? पाडापाडी करता तुम्ही. हे जे लावलेलं आहे ह्या शासनाने का याला पकडलं आणि याला पाडलं. अरे पाडू नका, त्याच्या तांगड्या तोडा चौकामध्ये, चौकात त्याच्या तांगड्या तोडा. बलात्कार करतो काय? बलात्कार करतो? ते प्रकरण वेगळं आहे. परंतु समतापत संस्थेमध्ये जे बनावट खाते उघडलेत 100च्या आसपास, त्याबाबत ईडी मागे येऊन गेली होती. ती बातमी गॉडफादर मीडियावरती केली होती आपण. आणि आज देखील त्या संदर्भात कॅप्टन म्हणजे भोंदू बाबा खरात याला राहता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे आजच. आणि त्याच वेळी मिलिंद बनकरची की जो त्या काळात मॅनेजर होता, याबद्दल नेमकं कसं बघतायत? अगदी मिलिंद बनकरला ऑन दी स्पॉट कुठलीही चौकशी न करता त्यांना अरेस्ट करायला पाहिजे. अरेस्ट करायला पाहिजे म्हणजे तुम्ही टाइमपास करता, तुम्ही त्यांना संधी देता, तुम्ही त्यांना सगळे कागदपत्र चोरी करून बाजूला ठेवण्याची संधी देता. ही संधी नाही दिली पाहिजे ना. हे संधीचा म्हणजे हा संधी देणं म्हणजे तुम्ही त्यांना पळवाट करणं. तुम्ही त्यांना 100% सामील आहात, तुम्ही त्यांना सामील आहात, तुम्ही त्याच्याशी सामील झालेले आहात.
तुम्ही करप्टेड आहात, तुम्ही भ्रष्टाचारी आहात. हे चौकशी विभाग किंवा हे तपास करणाऱ्यांवरतीच आक्षेप. अहो यांची काय हे तपास करणारेच भ्रष्टबस झालेली आहे. हे तपास अधिकारी जरी भ्रष्ट, ही CBI भ्रष्ट आहे, सगळे हे CBI हे ज्या पतसंस्थाची जी चौकशी करणारी जर भ्रष्टाचार यंत्रणा आहे, बाकीचा विषय काय तो कोण CBI माणसाची ती काही कोणी दुसरी माणसं नाहीये. मी DIG म्हणून रिटायर झालेला माणूस आहे. आय एम ए DIG प्रभा मुद्रांक जिल्हाधिकारी सबरस्टार. मी पद भूषवलेली आहे ना. मी शासन यंत्रणा गेली, मी मंत्रालयात गेलेलो आहे ना. माझं काम कुठं अडलेलं नाही आहे ना. मी अनेक जनतेची मी कामं मी केलेली आहे. विधवांना पेन्शन मी मिळवून दिलेली आहे समता परिषदेच्या याच्या मार्फत, कुठल्याही मार्फत. मग तुम्ही समता परिषदेला पाठीशी घालता का? पतसंस्था समता पतसंस्थेला तुम्ही पाठीशी घालता का? काका कोयटे आणि मिलिंद बनकर यांना अटक झाली पाहिजे. पहिली तर काका गोयटीला इथं व्हायला पाहिजे. पहिला जो आहे ना राजा आहे ना, राजा भ्रष्ट प्रजा भ्रष्ट. जेवढे राजा भ्रष्ट झालेला असतो तेवढेच प्रजा ही भ्रष्ट झालेली असते. म्हणजे ही सगळी भ्रष्ट प्रजा आहे. पहिली तर अटक काका कोयटेला व्हायला पाहिजे. त्याला कुठलीही संधी द्यायला नाही पाहिजे. त्याला ऑन दी स्पॉट जाऊन, नॉट ए CBI आणि CBI, त्याला डायरेक्ट आणायला पाहिजे चौकामध्ये भर चौकामध्ये त्याच्यावर काय करायचे ते करून त्याला आतमध्ये टाकायला पाहिजे. त्याला जिवंत ठेवायचं, मारायचं नाही, त्याला जिवंत ठेवायचं. का त्यांनी पाहिलं पाहिजे की गरिबी काय आहे. तुमच्या पतसंस्थेंनी किती गरिबीला देशाची धोडेल लावलं. ह्या मिलिंद बनकरला अटक झाली आणि झालीच पाहिजे. मिलिंद बनकरला अटक झाली पाहिजे. राहतेकरांसह संपूर्ण तालुक्यामध्ये चर्चा आहे. मिलिंद बनकर यांनी अनेकदा विखे परिवाराशी संबंधितांबरोबर फोटो काढलेत, व्हिडिओ काढलेत. अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये तो सहभागी देखील झाल्याचं चित्र पाहायला आपल्याला मिळतंय. एवढंच नव्हे, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी देखील तो इच्छुक होता. लोकांमध्ये चर्चा आहे की इतका पैसा येतो कुठून, आणि याच पैशाचं टोक हे कॅप्टनकडं अप्रत्यक्षरित्या लोक दाखवतायत. गॉडफादर मीडियासाठी नवनाथ पाटील सदाफळसह प्राध्यापक डॉक्टर जयंत गायकवाड, समता पतसंस्थेसमोर, छत्रपती शिवाजी कॉम्प्लेक्स, राहता.